किल्ले सदाशिवगडावर ज्ञानेश्वरी पारायणाचा भक्तिमय सोहळा इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या प्रभावी प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध। एकतरी संत ज्ञानेश्वर महाराज यांची ओवी जीवनात आत्मसात करावी असा हृदयस्पर्शी संदेश देत इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी यांनी भाविकांना परमार्थाची दिशा दिली आहे। मौजे किल्ले सदाशिवगड श्री जानाई मंदिर सुरली घाट तालुका कराड जिल्हा सातारा येथे मोठ्या उत्साहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला। या सोहळ्यात काकाजी यांच्या प्रवचनास महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली। श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगडाच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यात या वसलेल्या ग्रामदैवत श्री जानाई मंदिराच्या भव्य मंडपात संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। अभंग, हरिपाठ आणि संत वचनांच्या माधुर्यातून श्रीमद भगवद्गीताचा कथासार उलगडत एक वाक्यता, एक विचार, एक तत्व यांचा संदेश देण्यात आलाय। संगीताच्या माध्यमातून हरिपाठ, संत वचने आणि अभंग गायनातून भागवत धर्माची गोडी भाविकांच्या मनात रुजवण्यात आली। रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती आणि संगीत गाथा पारायण, सकाळी 7:30 ते 11 भजन, दुपारी 2 ते 4 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 कीर्तन, रात्री 9 ते 11 जागर, तसेच रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिनामाचा जागर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचं स्वागत, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्रीनिवास डुबल यांनी मानले। भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भक्तिरसात निहाळलेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।